नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिमिती व क्षेत्रफळ यावरील काही महत्त्वाची उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। परिमितीचं आणि क्षेत्रफळाचं सूत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे। आता बघा, इथे पहिला प्रश्न असा विचारला आहे, त्रिकोण PQR मध्ये 15 सेमी पाया व 18 सेमी उंची आहे, तर त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ किती आहे? बघा, हा त्रिकोण आहे, पाया किती आहे 15, उंची किती आहे, ही उंची आहे, उंची किती आहे 18। तर आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ। मग यासाठी आपल्याला माहित पाहिजे त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। मग बघा, दिलेल्या माहितीनुसार पाया आहे 15 गुणिले उंची आहे 18। आता बघा, इथे भाग जातोय, भाग घालूया, 2 92 18। मग आता बघा राहिलंय काय, तर 15 गुणिले 9 राहिले। मग आपल्याला माहिती आहे 15चा पाडा 9 पर्यंत बघा, 15 9 135। मग बघा बरं, आता इथे बघा 135 सेमी आहे आणि इथे 135 चौरस सेंटीमीटर आहे। मग यामध्ये कोणता पर्याय योग्य? तर बघा, उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, कारण क्षेत्रफळ हे नेहमी चौरस सेंटीमीटरमध्ये असतं, म्हणजे चौ जोडायचा असतो, म्हणून मी ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ 135 सेमी आहे, जर त्रिकोणाची उंची 18 सेमी आहे, तर उंची किती? इथे माझा प्रश्न चुकला, थोडं लिहायचं। बघा, इथे डबल उंची झालं होतं, इथे पाहिजे पाया। मग आपल्याला काय करायचं आहे, पाया। सेम मगासारखं सूत्र घेऊया, त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। आता बघा, 1/2 गुणिले पाया माहिती आहे आपल्याला, पायाच काढायचा आहे। पायाच्या ठिकाणी आपण काय करूया, x घेऊया, उंची आहे 18 आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 135 सेमी। आता बघा हे 135 इथे भागाकार आहे, बघा 1/2 म्हणजे हे भागाकारामध्ये आहे, इकडे आल्यावर काय होणार, ती संख्या वर जाणार, म्हणून 2 वर गेले भागिले, इकडे 18 गुणाकार आहे, मग इकडे आल्यावर हा भागाकार बरोबर 1। आता इथे बघा इथे भाग जातोय का बघूया। बघा 9 ने भाग जातोय, 9 दुने 18, 9 एके 9, इथे 4 राहिले 45, 9 पाचा 45, 15 राहिले। मग आलं काय उत्तर, 15 गुणिले 2 भागिले 2। आता इथे बघा 2 के बे, मग राहिलं काय 15 गुणिले 1, मग 15 एके 15, 15 गुणिले 1 बरोबर किती 15। मग x बरोबर काय आलं 15। मग बघा बरं, या त्रिकोणाची उंची या त्रिकोणाचा पाया आहे 15 सेमी, पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, त्रिकोण PQR च्या प्रत्येक बाजूची लांबी 16 सेमी आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? बघा, त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूची लांबी 16 सेमी आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय? आता बघा, प्रत्येक बाजूची लांबी 16 सेमी म्हणजे सगळ्या बाजू कशा आहेत, समान आहेत, है की नाही? मग इथे कोणतं सूत्र पाहिजे, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ। मग त्याचं सूत्र आहे वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले बाजूचा वर्ग। मग बघा इथे वर्गमुळात 3 छेद 4 गुणिले बाजूचा वर्ग, मग बाजू किती आहे 16 आहे, मग इथे काय करूया आपण, 16चा वर्ग करण्यापेक्षा 16 गुणिले 16 लिहूया। आता बघा 4 एके 4, 4 चौक 16, मग बघा आलं काय उत्तर, वर्गमुळात 3 आणि हे 16 चौक 64, मग हे असं नाही लिहिता, 64 पुढे लिहायचं आणि वर्गमुळात 3। मग बघा बरं, आणि पुढे येणार आहे सेमीचा वर्ग। मग बघा 64 वर्गमुळात 3 सेमीचा वर्ग, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे।
पुढचा प्रश्न बघा, त्रिकोण PQR समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे, तर त्रिकोणाची परिमिती विचारले. मग बघा इथे आपल्याला असं सूत्र, आपल्याला परिमिती करण्यासाठी बाजू माहीत असणं गरजेचं आहे. मग इथे काय करायचं आहे, आधी बाजूचे माप काढायचे, म्हणून मग सूत्र वापरायचं आहे. बघा, वर्गमुळात त्रिकोणाचे क्षेत्रफळ गुणिले 4 भागिले वर्गमुळात 3 हे सूत्र वापरायचं आहे. मग बघा आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे, 64 वर्गमुळात 3. आता हे पण वर्गमुळात आहे, म्हणून हे सगळं आपण काय टाकायचं, वर्गमुळात टाकायचं. आणि काय, गुणिले 4, मग इथे ठेवूया गुणिले 4 आणि भागिले वर्गमुळात 3. आता बघा या वर्गमुळातल्या 3ला हे वर्गमुळातलं 3 काय झालं, कॅन्सल झालं. आता हे वर्गमुळातून बाहेर काढूया. 64चं वर्गमूळ काय आहे, 8 आहे की नाही, 8. आणि 4चं वर्गमूळ आहे 2 आणि या दोघांचा गुणाकार, कारण इथे गुणिले चिन्ह आहे. मग 8 गुणिले 2 बरोबर किती, 16. मग बाजू किती आहे, 16 सेमी. विचारलं की आपल्याला परिमिती विचारलं आहे की नाही. मग परिमिती जर त्रिकोण आहे, मग त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय, 3 गुणिले बाजू. मग बघा परिमिती बरोबर 3 गुणिले बाजू. मग 3 बाजू किती आहे, 16. 16 1 16, 34 16 48 सेंटीमीटर. बघा बरं, असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा हा प्रश्न खूप सोपा आहे, पण बऱ्याच मुलांचे इथे प्रश्न चुकतो. 10 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती. आता बघा मग इथे काय, चौरसाचा कर्ण बरोबर बघा आपल्याला सूत्र वापरायचं आहे. चौरसाचा कर्ण बरोबर काय करायचं, चौरसाच्या कर्णाचं सूत्र आहे बाजू गुणिले वर्गमुळात 2. मग बाजू किती दिले, 10, म्हणून मी इथे लिहून घ्यायचं 10. गुणिले चिन्ह नाही काढलं तरी चालतंय आणि नसतं वर्गमुळात 2. मग याचं उत्तर काय, 10 वर्गमुळात 2. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये परिमिती व क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ कसं काढायचं यावरील गणित आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत. आजच्या गणित आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.